हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 10 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये खऱ्या तेजस्विनीने कालवून कालवून माती खाल्ली आहे आणि ही मनस्विनी नाही आहे हे घरातील सगळ्यांना कळलं आहे. गौतमला कळालंय, परशुरामला कळालंय, मीनाक्षीला कळालंय आणि या तिघांनी जाऊन सखीला सगळं काही सांगितलं. गौतमने सांगितलं की सरकार आज गजरा घेत होती. परशुरामने सांगितलं स्वतःची गाडी असताना ती कॅबने गेली होती. आणि मीनाक्षीने सांगितलं की आज मनस्विनी चक्क देवासमोर बसून पूजा करत होती. आम्ही तेथे लपवलेले सगळे पुरावे तिला सापडले आणि तिने ते पुन्हा एकदा देवासमोर तेथेच लपवून ठेवून दिले. यावरून सखीला समजलं की ही मनस्विनी नाहीये. आणि कान्हाने विचार केला, का तेजस्विनी मॅडम, का तुम्ही अशा चुका का करताय? मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तेजस्विनीची अंगठी कान्हा आपल्या सॉक्समध्ये लपवत असतो आणि सखी यायला नको अशी भीती त्याच्या मनात असते. आणि अचानक सखी त्याच्या खांद्यावर हात ठेवते. त्यामुळे कान्हा खूप दचकतो आणि मागे वळून पाहतो तर सखी असते. सखीसुद्धा घाबरते की कान्हा एवढा का दचकलाय, अचानक हे सगळं का झालंय. आणि इकडे तेजस्विनी ही तिच्या रूममध्ये असते आणि कान्हा दचकल्यानंतर चुकून त्याच्या हातून तेजस्विनीला फोन लागलेला असतो. तेजस्विनी विचार करते कान्हाने का फोन केलाय आणि ती फोन उचलते आणि म्हणते, हा बोल कान्हा. आणि इकडे कान्हाला सखी विचारते, एवढं घाबरायला काय झालंय, मी काय तुला खाणार आहे का? तेजस्विनीच्या लक्षात येतं की चुकून फोन लागला असेल, त्यामुळे ती फोन कट करणार. इतक्यात या दोघांचं बोलणं ऐकायचं ती ठरवते. आणि कान्हा म्हणतो, तसं पाहायला गेलं तर तुम्ही मला खाऊ पण शकता, कारण तुम्ही खूप डेंजर आहात. तर सखी चिडून म्हणते, फक्त मी डेंजर आहे का? तू काय कमी डेंजर आहे का? तू सुद्धा खूप डेंजर आहेस. आणि तेजस्विनी हे सगळं ऐकत असते. कान्हा म्हणतो, हो हो, आपण दोघं डेंजर आहोत. कान्हा त्याच्या पायाने हा सॉक्स बेड खाली लपवण्याचा प्रयत्न करतो आणि सखी त्याला सांगते, ते सोड, मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. कान्हा विचारतो, काय? सखी त्याला सांगते, आज आहे ना परशु काकाने मीनाक्षी काकूसाठी गजरा आणलाय. हे ऐकून कान्हा पण खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, छान आहे की मग. सखी म्हणते, मला सुद्धा गजरा हवाय. कान्हा म्हणतो, हो चालेल ना, उद्या घेऊन येतो ऑफिसमधून येताना. सखी म्हणते, उद्या नाही, मला आत्ता गजरा पाहिजे. कान्हा विचारतो, आत्ता? अहो आता किती उशीर झालाय, मार्केट बंद झालं असेल. सखी म्हणते, येथूनच कसं काय सांगतोय मार्केट बंद झालंय? मार्केटमध्ये जाऊन पहा ना, मार्केट चालू असेल. कान्हा सांगतो, यावेळेस मार्केट बंद झालेलं असतं आणि तसं पण पावसा पाण्याचे दिवस आहेत, एवढ्या वेळ कुणी नाही थांबत, सगळेजण आपापल्या घरी निघून जातात. सखी म्हणते, असेल ना एखादा वेडा दुकानदार, नक्कीच तो थांबला असेल. कान्हा म्हणतो, तुमच्यासारखं कोणी नाहीये, म्हणजे तुमच्यासारखं पॅशनेट कुणी नाही आपल्या कामासाठी. लोक आळशी असतात, घरी निघून जातात. तेजस्विनी हे सगळं ऐकते. सखीला गजरा हवाय हे तिला समजतं आणि सखी कान्हाला जोरात ढकलून देते, तू जा बरं, आधी जाऊन पहा. पण कान्हाचा नाईलाज होतो आणि कान्हा तेथून गजरा आणायला निघून जातो. सखी भलतीच रोमॅन्टिक होते की मी कान्हाला गजरा आणायला सांगितलाय आणि आता तो नक्कीच गजरा घेऊन येईल. इकडे तेजस्विनीला सुद्धा हे समजतं, माझ्या मुलीला गजरा हवाय आणि तिला मी गजरा आणून देणार असा विचार करून ती सुद्धा घराबाहेर पडते. आणि इकडे सरकार या बँगलोरच्या ऑफिसमधील अडगळीच्या खोलीत असते आणि विचार करते की या कबीरचा सगळा प्लॅन तर माझ्या लक्षात आलाय. कबीरने तेजस्विनीला मनस्विनी बनवलंय, म्हणूनच सखी तिला ओळखू शकली नाही आणि सखीला असं वाटलं की मी तिच्या सासरी गेलीये. परंतु हे सगळं तो का करतोय हेच मला कळत नाहीये. सरकार विचार करत असते आणि तेवढ्यात तिला आठवतं की गुरुजी तिला म्हणाले होते, मनस्विनी, तुझा चेहराच तुझा घात करणारे. आणि सरकार म्हणते, हो, नक्कीच त्या कबीरचा प्लॅन असा असेल की त्या तेजस्विनीला मनस्विनी बनवून घरी घेऊन यायचं आणि तिला माझी जागा घ्यायला लावायची, म्हणजे मला त्या घरात जागा राहणार नाही. कबीर, खूप मोठा प्लॅन बनवलायस तू, पण आता मला सगळं कळलंय, त्यामुळे मी तुझा हा प्लॅन उद्ध्वस्त करणार, एवढं मात्र नक्की, असा ठाम निर्धार सरकार करते. आणि इकडे मुंबईमध्ये गौतम कुल्फीसाठी बांगड्या घ्यायला मार्केटमध्ये आलेला असतो. आता कुल्फीची आई उर्मिला कोणत्या तीर्थयात्रेला गेली आहे देवच जाणे, पण कुल्फीचं सगळं काही
गौतमच आजकाल पाहत असतो आणि गौतम हा बांगड्या घेत असतो. त्याच मार्केटमध्ये सरकारच्या रूपात असलेली तेजस्विनी पोहोचते सखीसाठी गजरा घ्यायला आणि तिच्या समोर गौतम असतो, परंतु तेजस्विनीला गौतम काही दिसत नाही. गौतम पाठमोरा असतो, त्यामुळे गौतमलाही तेजस्विनी किंवा मनस्विनी दिसत नाही आणि सरकार म्हणजेच तेजस्विनी गौतमच्या पाठीमागून निघून जाते. तेथे एक फुलांचा स्टॉल असतो, तेथे गजरे मिळत असतात आणि तेजस्विनी या गजरेवालीकडे पाहत असते, गजऱ्यांकडे पाहत असते. पण ही गजरेवाली मात्र सरकारला ओळखते. चक्क सरकार आपल्या स्टॉलवर आली आहे हे पाहून गजरेवाली खूप घाबरते. परंतु तेजस्विनीचं लक्ष मात्र या गजऱ्याकडेच असतं आणि इकडे गौतम बांगड्या घेत असतो आणि बांगड्या पाहता पाहता तो त्याचा मोबाईल तेथे स्टॉलवर ठेवतो आणि बांगड्या घेऊन तेथून निघून जातो. म्हणजे त्याचा मोबाईल या स्टॉलवरच राहतो आणि तेजस्विनी या गजऱ्याकडे पाहत असते. तेवढ्याच बाजूच्या स्टॉलवर 2 बायका पाणीपुरी खात असतात. एक बाई म्हणते, ए ती सरकारच आहे ना? दुसरी बाई म्हणते, अगं हो सरकारच आहे ती या मार्केटमध्ये काय करते? आज सूर्य कुठून उगवलाय? तर दुसरी बाई म्हणते, कदाचित मॉलमधील सगळी दुकानं बंद झाली असतील म्हणून ती येथे आली आहे, नाहीतर ती आपल्या गरिबांच्या या बाजारात कसली येते? तेजस्वीला काही देणं घेणं नसतं. ही फुलवाली मात्र घाबरते आणि विचारते, सरकार काही हवंय का? तुम्ही या स्टॉलवर का आलाय? माझ्या काही चुकलंय का माझं? म्हणजे अख्खं जग या सरकारला घाबरतं आणि तेजस्विनी सांगते, मला गजरा हवाय. मग ही गजरेवाली तेजस्विनीच्या हातामध्ये गजरा ठेवते आणि तेजस्विनी या गजऱ्याचा सुगंध घेते आणि या गजऱ्याचा सुगंध तिला 12-13 वर्षांपूर्वी घेऊन जातो, जेव्हा याच मार्केटमध्ये तेजस्विनी सखीला हाताला धरून घेऊन आली होती. तेव्हा सखी छोटीशी होती आणि गजरा पाहून लगेच सखीने हट्ट धरला होता की आई मला हा गजरा हवाय. तेजस्विनीने आपल्या या मुलीचा हट्ट पूर्ण केला, तिला गजरा घेऊन दिला आणि या गजऱ्याचा सुगंध सखीला खूप आवडला होता. तेव्हा तेजस्विनी तिला म्हणाली होती, आत्ता हट्ट केलास म्हणून मी गजरा घेऊन दिलाय, पण उद्या तुझं लग्न झाल्यावर कोण तुला गजरा घेऊन देईल? तर छोटीशी सखी म्हणते, तेव्हासुद्धा मला माझी आईच गजरा घेऊन देईल. हे ऐकून तेजस्विनीला आश्चर्य वाटलं होतं. सखी हसली होती आणि आज ते खरं ठरलंय. लग्न झाल्यानंतर चक्क सखीच्या आईनेच म्हणजे तेजस्विनीनेच तिच्यासाठी गजरा खरेदी केला आहे. आणि इकडे गौतम आपला मोबाईल घ्यायला परत येतो, तोपर्यंत तेजस्विनी या गजऱ्याच्या आठवणींमध्येच रमून गेलेली असते. तो या स्टॉलवरून आपला मोबाईल घेतो आणि मागे वळून पाहतो तर त्याच्यासमोर चक्क तेजस्विनी उभी असते आणि तेजस्विनी या बाजारात उभी आहे आणि ती चक्क गजरा खरेदी करतीये. हे पाहून गौतमला जबर धक्का बसतो, कारण त्याच्या नजरेत तर ही मनस्विनी आहे, सरकार आहे. आणि मग तेजस्विनी या गजरेवालीला विचारते, किती पैसे झाले याचे? ही गजरेवाली घाबरून म्हणते, नाही सरकार, पैसे नकोय, पैसे नका देऊ. तेजस्विनी म्हणते, प्रेमाने देतीये, घे. गजरेवाली पैसे घेते. गौतम हे सगळं पाहत असतो आणि तेजस्विनी गजरा घेऊन तेथून निघून जाते. सरकार चक्क गजरा घ्यायला या बाजारात आली आहे यावर गौतमचा विश्वास बसतच नाही आणि इकडे खरोखरची सरकार या अडगळीच्या खोलीत विचार करत असते. पण कबीर हे सगळं का करतोय तेच मला कळत नाहीये. म्हणजे तो माझ्या मागे का लागलाय? फक्त सखीसाठी? सखीचं त्याच्यावर प्रेम आहे त्यासाठी त्याने खऱ्या तेजस्विनीला शोधून आणलं, माझा बिझनेस उद्ध्वस्त केला, मला उद्ध्वस्त केलं. आजपर्यंत मला असं वाटायचं हे सगळं तो फक्त पैशांसाठी करतोय, परंतु आता सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली आहे, सखीच्या नावावर काही नाही आहे आणि त्याच्याकडे सुद्धा बक्कळ पैसा आहे. मग तो हे सगळं काय करतोय? त्याचा नेमका मोटिव्ह तरी काय आहे? हाच प्रश्न सरकारला पडतो आणि सरकार विचार करते, या राजलक्ष्मी किर्लोस्करच्या मोबाईलमध्ये मला नक्कीच या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आणि सरकार राजलक्ष्मीचा मोबाईल ऑन करते. त्यामध्ये गॅलरी उघडून पाहते तर तिला देवदत्तचा फोटो दिसतो. राजलक्ष्मीबरोबर, अपर्णाबरोबर, कबीर, अपर्णा, राजलक्ष्मीबरोबर फॅमिली फोटो तिला दिसतो. अजूनसुद्धा सरकारला हा देवदत्त किर्लोस्कर कोण आहे हे आठवलेलं नसतं आणि ती विचार करते, याला कुठेतरी पाहिलंय, याला मी कधीतरी भेटलीये, पण हा कोण आहे तेच कळत नाहीये. आणि तेवढ्यात सरकारच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. 12-13 वर्षांपूर्वी मी राघव कामतचा मित्र देवदत्त किर्लोस्करचा खून केला होता हे सरकारला आठवतं आणि सरकार मोबाईलमधील या फोटोकडे पाहते आणि तिला जबर धक्का बसतो. देवदत्त किर्लोस्कर, राघव कामतचा मित्र,
ज्याचा खून मी केला होता. म्हणजे हा देवदत्त किर्लोस्कर राजलक्ष्मी किर्लोस्करचा मुलगा, कबीर किर्लोस्करचा बाप, ज्याचा खून मी केलाय हे सरकारला समजतं. तिला जबर धक्का बसलेला असतो. तिच्यासमोर कान्हाचं सगळ्यात मोठं सत्य आलंय. आणि इकडे तेजस्विनी सखीसाठी गजरा घेऊन घरी पोहोचते. पण तेजस्विनीला गाडी येत नाही, त्यामुळे ती कॅबने गेलेली असते आणि कॅबनेच परत आलेली असते. तेजस्विनी ही घरात निघून जाते, कॅबवाला निघून जातो आणि परशुराम हा पार्किंगमध्येच असतो. सरकार चक्क स्वतःची गाडी असताना कॅबने गेली होती हे पाहून त्याला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि त्याला सरकारवर संशय येतो. इकडे तेजस्विनी घरात येते. तेवढ्यात कान्हा सुद्धा घरी परत येतो आणि म्हणतो, तुमच्या मुलीने ना मला कामाला लावलंय. मी म्हणत होतो यावेळेस गजरा सापडणार नाही, पण तिने मला पाठवलं आणि गजरा मिळालाच नाही. उगाच माझा चक्कर वाया गेला. आता ती माझ्यावर चिडेल ते वेगळं. आणि मग तेजस्विनी सांगते, जे नवऱ्याला नाही करता आलं ना ते आईने केलंय. कान्हा विचारतो म्हणजे? तेजस्विनी त्याला आपल्या पर्समधून गजरा काढून देते. गजरा पाहून कान्हाला खूप आनंद होतो. कान्हा विचारतो, तुम्ही गजरा कसा आणला? तेजस्विनी त्याला सांगते, अरे काय झालं, तुझ्याकडून चुकून मला फोन लागला होता आणि तेव्हा मी सगळं ऐकलं, सॉरी. कान्हा म्हणतो, नाही नाही, त्या सॉरी काय म्हणायचं. कान्हा म्हणतो, उलट ही तर सगळी साईबाबांची लीलाचे, म्हणजे याला योगायोग म्हणावा की चमत्कार. त्याच वेळेस तुम्हाला कॉल लागला, तुम्ही सगळं ऐकलं. मला गजरा नाही भेटला, पण तुम्हाला गजरा भेटला. शेवटी सखीची इच्छा पूर्ण झाली, हे महत्त्वाचं. तेजस्विनी म्हणते, हो, जेव्हा सखी लहान होती ना तेव्हा सुद्धा तिला गजरा खूप आवडायचा. तेव्हा मीच तिला गजरा घेऊन द्यायचे आणि आजही तिला गजरा आवडतो आणि तिला गजरा हवा होता. तर माझ्या हातून तिला हा गजरा भेटतोय ना, यातच मला खूप आनंद होतोय. कान्हा म्हणतो, खरंय, ही सगळी साईबाबांची लीला आहे. साईबाबांच्या इच्छेनेच सगळं होतं. साईबाबांनाच असं वाटत होतं की हा गजरा सखीला तुमच्या हातून मिळावा, म्हणूनच त्याच वेळेस चुकून माझ्या मोबाईलवरून तुम्हाला फोन लागला. तुम्ही सगळं ऐकलं. मला गजरा नाही मिळाला, पण तुम्हाला गजरा मिळाला. तेजस्विनी म्हणते, जा आता, वाट पाहत असेल ती. कान्हा हो म्हणून रूममध्ये निघून जातो. तेजस्विनी खूप खुश असते आणि साईबाबांना हात जोडून त्यांचे आभार मानते. आणि इकडे मनस्विनीला सगळं सत्य कळलेलं असतं. एक एक करून मनस्विनीला सगळ्या गोष्टी आठवतात. तिला आठवतं की जेव्हा तिने कान्हाच्या बापाचं नाव घेतलं होतं तेव्हा कान्हा कसा चिडला होता. माझ्या बाबांबद्दल एक शब्दही बोलायचा नाही असं तो म्हणाला होता. सरकारला आठवतं की जेव्हा कुल्फीने कान्हाला माझे बाबा हा निबंध लिहायला सांगितला तेव्हा कान्हा किती इमोशनल झाला होता आणि त्याने किती छान निबंध लिहिला होता हे सरकारला आठवतं. आणि सरकारच्या समोर सगळं चित्र येतं. सरकार म्हणते, डॅम, आत्ता कळतंय. कान्हा म्हणजेच कबीर माझ्या आयुष्यात का आला होता. तो सखीच्या आयुष्यात नव्हता आला, तो माझ्या आयुष्यात आला होता. कारण त्याच्या बापाचा, देवदत्त किर्लोस्करचा खून केलाय मी आणि त्या खुनाचा बदला घेण्यासाठी तो आला होता. तो काय असाच माझ्या आयुष्यात आलेला नव्हता. त्याचं सखीच्या आयुष्यात येणं, त्याचं सखीच्या स्वयंवरात भाग घेणं, सखीचं स्वयंवर जिंकणं, त्यानंतर माझा विश्वास संपादन करून माझ्या कंपनीत येणं, मग माझ्याकडून टेंडर हिरावून घेणं, त्यानंतर खऱ्या तेजस्विनीला शोधून त्या पार्टीत घेऊन येणं, घरातील सगळ्यांना माझ्या विरोधात करणं, हे सगळं त्या कबीर किर्लोस्करचं कटकारस्थान होतं. कारण त्याला त्याच्या बापाचा बदला घ्यायचा आहे. त्याला त्याच्या बापाचा खून केल्याचा बदला घ्यायचा आहे. मला उद्ध्वस्त करायचं आहे. वेल डन कबीर किर्लोस्कर, वेल डन. खूप भारी प्लॅन बनवला तू. पण काय फायदा झाला? तुझा सगळा प्लॅन माझ्यासमोर उघड झालाय. मला कळलंय की तू काय करतोय आणि कशासाठी करतोय. परंतु तुला एक गोष्ट माहीत नाहीये की ही सरकार फक्त दुसऱ्याचं नशीब बदलतच नाही, तर दुसऱ्याचं नशीब लिहिण्याची ताकदसुद्धा माझ्यात आहे. आणि आता तुझं नशीब मी लिहिणार. तू तुझे सगळे पत्ते फेकलेस, ते सगळे पत्ते मला समजलेत. पण माझ्याकडे असा एक पत्ता आहे ना, जो माझा एक्का आहे, एक्का. आणि जेव्हा मी तो पत्ता फेकेल तेव्हा सगळा खेळच बदलून जाईल, एवढं लक्षात ठेव. आणि तो पत्ता मी वेळेवर फेकणार. सरकारमध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स आलेला असतो. आणि मग सरकार तेथे खुर्ची ठेवलेली असते, ती खुर्ची मधोमध ठेवते आणि म्हणते, माझा हा पत्ता तुझं, सखीचं, तुझ्या आजीचं, तुमच्या सगळ्यांचं भविष्य, वर्तमान सगळं काही बदलून टाकेल. सरकार
एकदम स्वॅगमध्ये स्टाईलमध्ये या खुर्चीवर बसते आणि म्हणते, कबीर किर्लोस्कर, तू खूप प्रयत्न केलास सरकार नावाच्या वादळाला पिंजऱ्यात टाकण्याचा, परंतु सरकार हे असं वादळ आहे ना, ज्या वादळाला रोखण्यासाठीचा पिंजरा ना बनलाय ना भविष्यात कधी बनणार. सरकार फुल कॉन्फिडन्समध्ये आलेली असते की तिला आता कबीरचा सगळा प्लॅन समजलाय आणि तिच्याकडे असा मास्टर प्लॅन आहे जो कबीरचा प्लॅन उद्ध्वस्त करेल. त्यामुळे ती खूप खुश असते आणि आता लवकरच ती बँगलोरच्या या खोलीतून बाहेर निघेल आणि कबीरची वाट लावेल यात शंका नाही. आणि इकडे कान्हा सखीच्या रूममध्ये येतो आणि म्हणतो, बेबी सरकार, पहा तुमच्यासाठी काय आणलंय. सखी खूप खुश होते की कान्हाने गजरा आणलाय. सखी म्हणते, पाहिलं ना, सापडला की नाही गजरा, नाहीतर उगाचच गजरा सापडणार नाही, आपण कशाला जातोय, जाऊन काय फायदा आहे, पावसा पाण्याचे दिवस आहे, गजरेवाला नसेल असेल. कान्हा म्हणतो, नव्हताच माझा गजरेवाला, पण ऐनवेळेस मला एक माऊली भेटली, जी माऊली म्हणाली हा गजरा घेऊन जा, मला असं वाटेल मी माझ्या मुलीलाच देतीये. तेवढ्यात तेजस्विनी तेथे येते आणि हे सगळं ऐकते. सखीला खूप आनंद होतो आणि सखी म्हणते, खरंच एकदा तरी मला त्या माऊलीशी भेट घालून दे. कान्हा म्हणतो, हो नक्कीच, तुमची आणि त्या माऊलीची मी योग्य वेळेवर नक्की भेट घालून देईल. हे ऐकून सखीलाही आनंद होतो आणि तेजस्विनीला सुद्धा आनंद होतो. सखी ही कान्हाला सांगते, मला खरंच खूप आनंद झाला आहे, मी तुझ्याकडे हट्ट केला आणि तू माझा हट्ट पूर्ण केला, माझ्यासाठी हा गजरा घेऊन आलायस तू. कान्हा म्हणतो, चला चला, आता एवढा गजरा आणलाय तर तुमच्या केसात मारून देतो. सखी खूप लाजते, खूप खुश होते आणि कान्हाच्या हातात जो गजरा असतो त्या गजऱ्याचा सुगंध घेते आणि या गजऱ्याचा सुगंध घेतात सखीच्या सुद्धा आठवणी जाग्या होतात. तेजस्विनीला जे मार्केटमध्ये आठवलेलं असतं की मी लहानपणी सखीला याच मार्केटमध्ये घेऊन आले होते, तिने हट्ट केल्यावर तिला गजरा घेऊन दिला होता, तिला गजरा किती आवडला होता, हेच सखीला आठवतं की मी लहानपणी माझ्या आईबरोबर मार्केटमध्ये गेले, हट्ट केला आणि आईने मला हा गजरा घेऊन दिला होता. सखी खूप इमोशनल होते. कान्हा विचारतो, काय झालं. सखी म्हणते, काय नाही, माळ माझ्या केसात हा गजरा. सखी पाठमोरी होते आणि कान्हा खूप प्रेमाने तिच्या केसांमध्ये हा गजरा माळत असतो. बॅकग्राऊंडमध्ये लपंडाव मालिकेचं टायटल सॉन्ग शीर्षक गीत सुरू होतं. कान्हा आणि सखी खूप रोमॅन्टिक होतात. सखीसाठी हा खूप आनंदाचा क्षण असतो. तिच्या प्रेमाच्या माणसाने, कान्हाने, तिच्या नवऱ्याने तिच्यासाठी हा गजरा आणलाय आणि त्याचबरोबर तिला आपल्या आईची सुद्धा आठवण येते, तेजस्विनीची आठवण येते. या गजऱ्याबरोबर तिच्या खूप भावना जोडल्या गेलेल्या असतात. तेजस्विनी दरवाजात उभी राहून हे सगळं पाहत असते आणि आपल्या सखीची नजर काढते, खूप खुश होते. एका आईचं आपल्या मुलीवर किती प्रेम असतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कान्हासुद्धा सखीला प्रेमाने जवळ घेतो. सखीच्या डोळ्यात पाणी असतं. तिला कान्हाचं हे प्रेम तर आवडलेलं असतं, हा गजरा आवडलेला असतो, पण आपल्या आईच्या आठवणीत ती इमोशनल झालेली असते. माझी आईसुद्धा माझ्यासाठी असाच गजरा घ्यायची, हे सगळं तिला आठवतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. तेजस्विनी चुकांवर चुका करतीये. गजरा घ्यायला जाऊन तिने खरंच खूप मोठी चूक केली आहे. तिने सखीची इच्छा तर पूर्ण केली, पण तिचा आणि कान्हाचा प्लॅन फ्लॉप होईल असंच दिसतंय. आणि इकडे मनस्विनीला कान्हाचं A to Z सगळं सत्य कळलंय. एक वेळ कान्हाला जेवढं माहीत नाहीये तेवढं मनस्विनीला आता कळलंय आणि तिने कान्हाची वाट लावायची ठरवली. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कान्हा आणि सखीच्या रूममध्ये सकाळी सकाळी गौतम, परशुराम, मीनाक्षी सगळे येतील आणि मग सगळे मनस्विनी म्हणजेच तेजस्विनी विरुद्ध मोठे मोठे खुलासे करतील. सगळ्यात आधी गौतम सांगेल की सखी, कान्हा, काल मी सरकारला चक्क मार्केटमध्ये पाहिलं, ती गजरा खरेदी करत होती. हे ऐकून कान्हा आणि सखीला जबर धक्का बसेल. मग परशुराम सांगणार, हो ना, आणि तो गजरा घ्यायला ती स्वतःच्या कारमध्ये गेली नव्हती, तर कॅबने गेली होती. आजपर्यंत सरकार कधीच कोठेच कॅबने गेलेली नाहीये, नेहमी स्वतःची कार घेऊन जाते. मग नक्कीच संशय येण्याचं कारण आहे आणि त्यापेक्षा मोठा खुलासा करणार मीनाक्षी. मीनाक्षी सखी आणि कान्हाला सांगेल, हे तर काहीच नाहीये, मी आज चक्क त्या मनस्विनीला आपल्या घरात देवळात बसून पूजा करताना पाहिलं.
कान्हा आणि सखीच्या पायाखालची जमीनच सरकेल. मीनाक्षी सांगेल एवढंच नाही, आपण सरकारविरुद्ध जे पुरावे गोळा केले होते ना, तिचा ब्लड रिपोर्ट, त्यानंतर तेजस्विनी वहिनीचा प्रेग्नन्सी रिपोर्ट, हे सगळे पुरावे आम्ही सरकारच्या रूममध्ये नाही तर तिथे देवळात पोथ्यांखाली ठेवले होते. ते सगळे पुरावे मनस्विनीला सापडले. मनस्विनीने ते चेक केले, परंतु ते न घेता परत तेथेच लपून ठेवून दिले. हे ऐकून तर सखी आणि कान्हाला जबर धक्का बसेल. कान्हाला समजेल की तेजस्विनीने कालून कालून माती खाल्लीये आणि सखी म्हणेल, ऐकलंस का कान्हा, याचा अर्थ आपल्या घरात जी आहे ना ती मनस्विनी नाहीये. आता कबीर काय करेल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.